तर राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी KYC करून देखील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नव्हते आणि त्यांच्यासाठी सरकारने आता पुन्हा KYCचा पर्याय खुला केलेला आहे. त्याची KYC नेमकं कशी करायची हेच आपण आज या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला गुगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र ही वेबसाईट सर्च करायची आहे. तर आपण इथं गुगलवरती जाऊया, इथे टाकूया लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. त्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. आता तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा भरायचा आहे. आता आपण इथं एक आधार कार्ड नंबर टाकूया. आधार कार्ड नंबर आहे. एक मिनिट कॉपी होत नाही. 39 आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक कॅप्चा भरायचा आहे. 6 अंकी कॅप्चा कोड आहे. त्यानंतर इथे भरायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक स्वयंघोषित प्रमाणपत्र म्हणजे मी सहमत आहे वगैरे यावरती क्लिक करून तुम्हाला OTP पाठवा हा ऑप्शन येईल. आता इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की हा आधार क्रमांक KYCच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही. म्हणजे या क्रमांकावरती जो आधार क्रमांक आहे याच्यावरती पैसे येतात. पण जर तुमचा आधार कार्ड जर या यादीमध्ये असेल तर तुमच्या आधार कार्डवरती त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल आणि त्या OTPचं इथं तो OTP टाकल्यानंतर तुमची KYC पूर्ण होईल आणि त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पाहत रहा ABP माझा.